हॅलो फ्रेंड्स, तर आपण बघूया लायसोसोम्स. तर लायसोसोमचं स्ट्रक्चर बघूया आपण. तर लायसोसोम जे आहे ना, कुठं फाउंडेड आहे? युकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, तर युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे? लायसोसोम्स प्रेझेंट आहे. ओके, आणि तिथं सेल सायक्लिंग सेंटर आहे. म्हणजे सेल सायक्लिंग सेंटर कुठं होतं? लायसोसोम्समध्ये होतं. तर लायसोसोमचं स्ट्रक्चर बघूया. तर स्पेरिकल अँड ओव्हलिन शेप. ओके, तर लायसोसोमचं जे शेप आहे एक तर स्पेरिकल आहे आणि ओव्हलिन शेप आहे. आणि लायसोसोमचं साईज काय आहे? 0.1 to 1.2 मायक्रोमीटर इन डायमीटर. तर हे त्याचं साईज आहे. नेक्स्ट बघूया आपण मेम्ब्रेन. तर लायसोसोम्स आर एनक्लोज बाय द सिंगल फॉस्फोलिपिड बायलेयर मेम्ब्रेन. ओके, तर लायसोसोमचं जे मेम्ब्रेन आहे तर बायलेयर मेम्ब्रेनपासून बनलेलं आहे, फॉस्फोलिपिडपासून बनलेलं आहे. द मेम्ब्रेन इन आयसोलेटेड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इनसाइड द रेस्ट ऑफ द सेल प्रोटेक्टिंग द सेल अनवॉन्टेड डिग्रेडेटेड. म्हणजे काय आहे की कुठले पण लायसोसोम्सला काय म्हणतात? सुसाईड बॅग असे म्हणतात. तिथं कुठली पण सेल आहे तर या वेस्ट मटेरियल जे आहे तिथे जाऊन डिग्रेड केलं जातं. ओके, आणि डायजेस्टिव्ह ज्यूस जे आहे सिक्रेट केलं जातं आणि तिथं जे सेल्स आहेत तर त्याला डिग्रेडेट केलं जातं. कुठे केलं जातं? लायसोसोम्समध्ये केलं जातं. ओके, तर त्याच्यामध्ये लायसोसोम्समध्ये काय आहे? स्पेशल प्रोटीन आहे. ओके, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट प्रोटीन दॅट आर द फॅसिलेट द एक्सपोर्ट ऑफ द डायजेस्टिव्ह मटेरियल टू द प्रोटॉन पंप द H+ ATPase अँड मेंटेन द ॲसिडिक pH इनसाइड द लायसोसोम्स. ओके, तर ठीक आहे. तर लायसोसोम्समध्ये काय केलेलं आहे की डिग्रेड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट काय? एन्झाईम. तर लायसोसोम्समध्ये एन्झाईम्स आहेत. ओके, तर एन्झाईम्स आहेत तर त्याला काय म्हणतात? हायड्रोलिटिक एन्झाईम्स म्हणतात. ओके, तर हायड्रो म्हणजे काय आहे? हायड्रो म्हणजे वॉटर आहे. तर हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहेत. तर कुठले कुठले एन्झाईम्स आहेत? एक तर प्रोटीएज आहे, लायपेज आहे, न्यूक्लियस आहे अँड ग्लायकोसिडीज आहे. तर हे सारे एन्झाईम्स आहेत. ओके, आणि ॲसिडिक पी एच किती पाहिजे? 4.5 to 5 पाहिजे. एन्झाईम म्हणजे कुठलं पण फॉर एक्झाम्पल अनवॉन्टेड मटेरियल आहे. ओके, वेस्ट मटेरियल जे आहे तर सेलमध्ये जाणार. सेलमध्ये गेल्यानंतर जे डायजेस्टिव्ह गॅसेस वगैरे काय करणार? सिक्रेट होणार. तर डायजेस्टिव्ह गॅसेस म्हणजे काय आहे? एन्झाईम तिथं आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल हे प्रोटीज, लायपेज आणि न्यूक्लियस. तर हे सारे काय आहेत? एन्झाईम आहेत. तर तिथं सिक्रेट केलं जातं आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर ओके, तर ब्रेकडाऊन करून ते डिग्रिगेट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे द एन्झाईम ब्रेकडाऊन द मायक्रोमॉलिक्यूल सच. ओके, तर सगळ्यात पहिलं मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय? एक तर प्रोटीन आहे, लिपिड आहे, न्यूक्लिक ॲसिड आणि कार्बोहायड्रेट. तर ते सारे काय आहे? मायक्रोमॉलिक्यूल म्हणतात त्याला. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण मॉर्फॉलॉजी बघूया. फर्स्ट काय आहे? ॲसिडिक इंटेरियर. The internal environment of the lysosomes are the highly acidic due to the action of the proton pumps which actively transport H+ ion into the lysosomes. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिलं ॲसिडिक लायसोसोम्समध्ये काय? ॲसिड आहे, थोडंसं ॲसिडिक जास्त आहे. त्याच्यामध्ये काही H+ आयन जास्त आहे. कशामध्ये? लायसोसोम्समध्ये आहे. द ॲसिडिक एन्व्हायरमेंटल इज एसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ द हायड्रोलिटिक एन्व्हायरमेंट. ओके, हायड्रोलिटिक एन्झाईम्स. तर हायड्रोलिटिक एन्झाईम्स कुठं आहे? लायसोसोम्समध्ये आहे. नेक्स्ट काय? मॉर्फॉलॉजी. ओके, तर मॉर्फॉलॉजीमध्ये काय आहे? त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक तर प्रायमरी लायसोसोम्स आणि सेकंड कुठला आहे? सेकंडरी लायसोसोम्स. तर प्रायमरी लायसोसोम्समध्ये काय आहे? एक तर स्मॉल आहे अँड इनॅक्टिव्ह हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहे त्याच्यामध्ये अँड दे हॅव द एंगेज इन द डायजेस्टिव्ह प्रोसेस. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की प्रायमरी लायसोसोम्समध्ये काय आहे? डायजेशन प्रोसेस होत नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघूया आपण सेकंडरी लायसोसोम्स. The primary lysosomes fuse with the vehicle another organelles like the phagosomes and phagosomes or autophagones contain the material to be degraded. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की सेकंडरी लायसोसोम्समध्ये काय होतं की कुठले पण वेस्ट मटेरियल जे आहे तिथं काय केलं जातं? ब्रेकडाऊन केलं जातं. कुठं? सेकंडरी लायसोसोम्समध्ये. आणि प्रायमरी लायसोसोम्समध्ये डायजेस्टिव्ह प्रोसेस केलं जात नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. ओके, तर नेक्स्ट काय आहे? रेसिड्यू बॉडीज. आफ्टर द डायजेशन लायसोसोम समटाइम द contain the left over the indigestible material. These are called residue bodies. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता सेल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हे सेल आहे. तर सेलच्या आतमध्ये जे आहे अनवॉन्टेड मटेरियल गेल्यानंतर तिथं ब्रेकडाऊन केलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हे वेस्ट मटेरियल आहे. तर वेस्ट मटेरियलला काय केलं जातं? ब्रेकडाऊन केलेलं आहे आणि थोडासा जो पार्ट रिमेनिंग राहतं ओके इनडायजेस्टेबल मटेरियल त्या लायसोसोममध्ये राहतं तर त्याला काय म्हणतात?
रेसिड्यू बॉडी असे म्हणतात. ओके, तर नेक्स्ट काय आहे, ॲटोफॅगोसोम्स अँड फॅगोसोम्स. द लायसोसोम्स कॅन बी फ्यूज विथ द ॲटोफॅगोसोम्स विच कंटेन द सेल्युलर डेब्रिज फॉर द रिसायकलिंग द ॲटोफॅजी and with phagosomes which contain engulfing the external bacteria, the phagocytosis. ओके, तर phagocytosis म्हणजे काय आहे की सेलला एनगल्फ करणं. ओके, ते म्हणतात. द लायसोसोम्स आर द मेम्ब्रेन बाउंड द ऑर्गनल द फाउंड इन द ॲनिमल सेल. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की असं आपल्याला हे झालेलं आहे की लायसोसोम्स कुठं प्रेझेंट आहे, लायसोसोम कुठं प्रेझेंट आहे, एक तर युकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, तर युकॅरियोटिक सेल म्हणजे ॲनिमल सेलमध्ये. ओके, दे आर द प्रायमरी फंक्शन ऑफ द ब्रेकडाऊन द व्हेरियस रिसायकलिंग द सेल्युलर कंपोनंट इन्क्लूड. ओके, तर सगळ्यात पहिलं ब्रेकडाऊन केलेलं आहे. ब्रेकडाऊन केल्यानंतर रिसायकल पण होतं. ओके, कुठं, लायसोसोम्समध्ये. नेक्स्ट काय, डायजेशन अँड द सेल्युलर वेस्ट. द लायसोसोम कंटेन द हायड्रोलिटिक एन्झाइम दॅट डिग्रेडेटेड प्रोटीन, लिपिड अँड कार्बोहायड्रेट अँड न्यूक्लिक ॲसिड द ब्रेकडाऊन द वेस्ट मटेरियल ऑर डॅमेज ऑर्गनल अँड द अदर सेल्युलर डेब्रिज. ओके, सेल्युलर डेब्रिजमध्ये काय, सेलच्या आतमध्ये जे आहे, फॉर एक्झाम्पल इथं तर सेलच्या आतमध्ये जे डेब्रिज आहे तिथं डायजेशन केलं जातं. ओके, डायजेस्टिव्ह ज्यूस आहे ते सिक्रेट केल्यानंतर ते वेस्ट मटेरियल काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. त्याला म्हणतात डायजेस्टिव्ह सेल्युलर वेस्ट. नेक्स्ट आहे pathogen destruction. The lysosome help to defend the cell by digestive pathogens like the bacteria and the viruses have the engulf the cell. This process called the phagocytosis. Phagocytosis म्हणजे काय, बॅक्टेरिया अँड व्हायरस जे आहे कुठल्या पण सेलला काय करणे, एनगल्फ करणे. एनगल्फ म्हणजे खाऊन टाकणे. तर ते म्हणतात पॅथोजन डिस्ट्रक्शन म्हणतात. नेक्स्ट काय आहे, ॲटोफॅगी. ॲटोफॅगी म्हणजे they help the recycle the cells on the original material by the degraded damage and worn out the organelles, allowing the cell to reuse the basic building blocks. ओके, तर ॲटोफॅजी म्हणजे काय, तिथं सेलला काय केलं जातं, रिसायकल केलं जातं. नेक्स्ट काय, अपोस्टेटिस. ओके, तर अपोस्टेटिस म्हणजे काय, सेलला डेथ करणे. ओके, कुठली पण सेल आहे ना त्याला डेथ करायचं म्हणजे मारून टाकायचं, तर त्याला काय म्हणतात, हे प्रोसेस कुठं होतं, अपोस्टेटिसमध्ये केलं जातं. The lysosomes can release the enzyme that break down the cells on their own component, which play the role in the process of the apostasis, helping the eliminate the unhealthy and unnecessary cells. ओके, तर सेल्स आहेत. ओके, हे ॲनिमल सेल्स आहेत. ॲनिमल सेलमध्ये जे अनवॉन्टेड मटेरियल आहे, अनवॉन्टेड जे सेल आहे, तर तिथं अपोस्टेटिस केलं जातं. अपोस्टेटिस म्हणजे काय, की तिथं ब्रेकडाऊन करून त्या सेलला डिस्ट्रॉईज करणार, तर त्याला म्हणजे अपोस्टेटिस करणे असं म्हणतात. ओके, तर फंक्शन बघूया आपण. द इंट्रासेल्युलर डायजेशन. The lysosome contains the hydrolytic enzyme that break down the biomolecules such as the protein, nucleic acid, carbohydrate and lipid. ओके, तर सगळ्यात पहिलं हे जे आहे लायसोसोमचं फंक्शन काय आहे की मायक्रोमॉलिक्युल आहे. मायक्रोमॉलिक्युलला काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रोटीन आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे, कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहे, त्याला काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं बाय द यूज ऑफ एन्झाईम. ओके, नेक्स्ट ॲटोफॅगी. ॲटोफॅगी म्हणजे काय आहे, रिसायकल होणे. ओके, तर रिसायकल करतात कुठं, लायसोसोममध्ये केलं जातं. नेक्स्ट काय, फॅगोसायटोसिस. ओके, फॅगोसायटोसिस म्हणजे काय, एनगल्फ करणं. ओके, म्हणजे कुठली पण सेल आहे तर सेलला एनगल्फ करणं, बॅक्टेरिया आणि व्हायरस त्याला काय करणं, एनगल्फ म्हणजे खाऊन टाकतात, त्याला म्हणतात फॅगोसायटोसिस. नेक्स्ट काय, अपोस्टॅटिस. अपोस्टॅटिस म्हणजे काय, सेलला पूर्ण किलच करणे. ओके, एन्झाईम फॉर एक्झाम्पल अनवॉन्टेड मटेरियल आहे, त्या सेलला काय करायचं, एन्झाईम सिक्रेट करणार. एन्झाईम सिक्रेट करून काय करणार, त्या सेलला काय करायचं, डिग्रिगेटच करणार. ओके, तर त्याला म्हणतात अपोस्टेटिस म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे. सगळ्यात पहिले मेम्ब्रेन आहे. सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं की ॲनिमल सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, ॲनिमल सेलमध्ये लायसोसोम प्रेझेंट आहे. तर लायसोसोममध्ये थोडंसं एनलार्ज केलेलं आहे. इथं हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहेत हे. ओके, आणि हे काय, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. सो थँक्यू, आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे.